मंडळी नमस्कार. आम्ही निघालो होतो एबीसी मध्ये हो, टोपी आणायला. लईच ऊन लागलं त्याच्यामुळं. आणि आपला प्रतिभाऊ फुल जोश मध्ये होता. आजूबाजूचे सगळे रसवाली पण आमच्याकडे बघा आणि प्रतिभाऊ काय म्हणते बघा, नीट ऐका तुम्ही पण हा. इतनी गरमी इतनी गरमी गरमी रस पहिला यावं म्हणलं माय. हा असा आपला भाऊ भाऊचा विषयच हार्ड हो. आणि आम्हाला सिग्नल क्रॉस करायचं होतं पण ट्रॅफिक माहित नाही का तुम्हाला पुण्याचं कसं असतं ते. मग काय ट्रॅफिक निघल्यावर आम्ही गेलो की दुकानाकडे. आणि भाऊ गाचकनी आतमध्ये घुसला की दुकानाच्या. मी म्हणलं आलं हे कुठं घुसलाय बघतो तर काय टोपीच्या दुकानात. आणि काका बघितलं का लय भांडत होता आमच्या भाऊला बरं का. भाऊ म्हणला अरे काय राव धंदा काका तुम्ही द्या ना टोपी 100 रुपयाला. नाही म्हणला मग काय मला आवडली नाही टोपी म्हणलं भाऊला चला आता पुढे. मग काय आम्ही निघालो की एबीसी दिशेने. आणि भाऊला ऊन लागत होता. भाऊ म्हणतो सूर्या भाऊ आता तुझा कार्यक्रम करतो. मी म्हणलं असं दे बाबा करूया कार्यक्रम पुढे चला आधी लवकर लवकर होणार नाही. मग काय आम्ही आलो की एबीसी मध्ये. आणि आपला प्रदीप भाऊ म्हणतो अजून किती लांब आहे. मी म्हणलं ही काय समोर दिसेना का दुकान. मग काय हो, टोपीच्या भंडारामध्ये भाऊ आल्या आल्या पाया पडायला लागला अर म्हणलं आता घे टोपी. फायनली आम्हाला लय लय हुडकून हुडकून एक टोपी सापडली बरं का आणि मग घेतली आणि आम्ही निघालो रूम कडे. मग भाऊ लय खुश झाला. आता भाऊ म्हणतो आता विषय हार्ड आहे. आणि भाऊ डोकर हात येऊन चालत होता. भाऊने काय घेतलं नाही टोपी. भाऊ म्हणतो आपण का ऊन बिन नाही लागता भाई. म्हणलं बरे बरे या सूर्यदेवाचा कार्यक्रम करायचा म्हणून मी काय म्हटलं हो बाबा मी पाया पडतो. आता इथून पुढे आपल्याला तो काय दिसू नको ना आपल्याला काय काळा करू नको. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला मग मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र.